तमाम महाराष्ट्रातील ओबीसी बहुजन वंचित भटके विमुक्तांचं नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय श्री बाळासाहेब आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा आदरणीय रेखाताई ठाकूर, रमेशजी बारसकर, सरोजितदादा बनसोडे आणि सर्व मंचावरील सर्व वंचित बहुजन आघाडीचे नेते, ओबीसीचे नेते, मी अगदी 60 सेकंद बोलणार आहे। या ठिकाणी मला एक नांदेडचा भूमिपुत्र म्हणून, नांदेडचा एक कार्यकर्ता म्हणून मला एक आज फार मोठा अभिमान आहे की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला श्रद्धेय श्री बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत त्या ठिकाणी या ओबीसी यात्रेमध्ये काम करायची संधी मिळाली आणि मी ते माझं फार मोठं सौभाग्य समजतो। बांधवांनो, ओबीसी आरक्षण यात्रा ही चैत्यभूमीहून 25 तारखेला निघाली। महात्मा फुले वाडा आणि राजश्री शाहू महाराजांचं स्मारक करून ती यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात 22 जिल्ह्यामध्ये निघालेली आहे। यात्रेचा एक टप्पा नांदेडपर्यंत पूर्ण झालेला आहे। अजून दुसरा टप्पा उद्या सकाळपासून चालू होतोय। हिंगोलीपासून त्या ठिकाणी विदर्भ कंप्लीट करून पुन्हा मराठवाड्यामध्ये औरंगाबाद येथे जाहीर सभा होणार आहे। बांधवांनो, ही यात्रा ओबीसीची यात्रा आहे, एससी एसटीची यात्रा आहे, भटक्या विमुक्तांची यात्रा आहे, बहुजनांची यात्रा आहे, जे सत्तेपासून वंचित आहेत त्या सगळ्या लोकांची यात्रा आहे। ही यात्रा मात्र सगळ्यांनी जेव्हा ही निघालेली आहे बांधवांनो, आणि ह्या यात्रेकडे जर आपण दुर्लक्ष केलं आणि ह्या यात्रेपासून बाजूला राहिलो तर आपल्या जीवनाची यात्रा उद्ध्वस्त व्हायला काही वेळ लागणार नाही। म्हणून ही शेवटची संधी तुम्हाला, आम्हाला, ओबीसीला, भटक्या विमुक्तांना आहे की आता जे काही आरक्षण पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे, 57 लाख सर्टिफिकेट देऊन पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे, त्या ठिकाणी नवीन नवीन जीआर रोज निघतायत आणि कोणीच आमच्या बाजूने बोलायला नाही। अशोक चव्हाण पण जाऊन तिथं जरांगे साहेबांना म्हणतायत ओबीसीतून तुम्हाला आमचा पाठिंबा आहे। चिखलीकर पण जाऊन पाठिंबा देत आहेत। इतकंच काय, संविधान वाचवायला निघाले। आता जे निवडून आलेले वसंतराव चव्हाण निवडून आल्या आल्या चौथ्या दिवशी जाऊन जरांगे पाटलांना पाठिंबा दिला। साहेब, मी तुमच्यामुळेच निवडून आलो आणि ओबीसीतून आरक्षणाला माझा पूर्ण पाठिंबा आहे। कोण आहे तुमचं? कोणीच नाही। राष्ट्रवादी त्यांची, काँग्रेस त्यांचं, बीजेपी त्यांची, शिवसेनेचे दोन्ही गट त्यांचे। तुमचा कोण आहे? तुमचा एकच वाली तुम्हाला हात देऊन उभा आहे, त्या तुमच्या पाठीवर थाप दिलेली आहे आणि त्यांचं नाव आहे श्रद्धेय श्री बाळासाहेब आंबेडकर। आणि म्हणून या मंचावरून ओबीसीला माझं आव्हान आहे। या नांदेड जिल्ह्यातल्या सगळ्यांना माहित आहे की भारी बहुजन महासंघाचा इतिहासापासून वंचित बहुजन आघाडीपर्यंत इथल्या ओबीसीला कोण संधी दिलेली आहे? कोण संधी दिलेली आहे? फक्त आणि फक्त साहेबांनी दिलेली आहे। माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या नांदेड लोकसभेची उमेदवारी दिली। एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये आपल्या विरोधातली लाट असताना सुद्धा नांदेडमध्ये आपण लाखापर्यंत पोहोचू शकलो, पण हे यश नाही आहे। त्या ठिकाणी ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने मतदान केलं नाही। संविधानाच्या नावाखाली आपले सुद्धा काही बांधव भरकटले। पण बांधवांनो, मी सांगतो, आज कोणी आरक्षण वाचवायला पुढे येत नाही, आज कोणी संविधान वाचवायला समोर येत नाही। तुमचे आमचे सगळ्यांचे डोळे उघडलेले असतील आता। आणि म्हणून ज्या ज्या लोकांनी, साहेबांनी एवढ्या ओबीसींना संध्या दिल्या, पण ज्या ज्या ओबीसीच्या कार्यकर्त्यांनी साहेबांची साथ सोडली त्यांची अवस्था काय झालेली बघा जाऊन। काय उरलेलं नाही त्यांच्याकडं। आज कुणालाही वंचित बहुजन आघाडी शिवाय पर्याय या ओबीसीला महाराष्ट्रामध्ये नाही। आणि म्हणून मी जाता जाता एवढं सांगणार आहे, माझ्यासारखा ओबीसीतला लिंगायतातला कार्यकर्ता साहेबांच्या सावलीखाली काम करायला मिळतंय, आम्ही पूर्ण भाग्यशाली आहोत। तुम्हाला सुद्धा संधी आहे। साहेबांनी घोषणा केलेली आहे 100 जागा ओबीसीला देणार। 100 जागा देऊन त्या ठिकाणी ओबीसीचे आमदार, ओबीसीचं आरक्षण त्या विधानसभेमध्येच त्याचं संरक्षण करण्यासाठी पाठवणार। आणि म्हणून आपल्या नांदेडमध्ये जिथं जिथं काही सगळं पेटलेलं आहे, आज कंधार लोहा असेल, दक्षिण नांदेड असेल, उद्या त्या ठिकाणी भोकर मतदारसंघातून यात्रा जाणार आहे। सगळीकडे जिथं जिथं काही आंदोलन चालू आहेत त्या सगळ्या विषयावर साहेब बोलणार आहेत। पण या ठिकाणी बांधवांनो, जी चूक लोकसभेमध्ये आपण सर्वांनी केली ती आता विधानसभेमध्ये करता कामा नये। आपल्याला ताकदीनिशी आपल्या सौर हक्काचं कोणता पक्ष आहे, कोणता नेता आहे हे निश्चित आपल्याला सगळ्याला बघावं लागेल। आणि आपल्याला सगळ्यांना मी आवाहन करतो की 7 तारखेला प्रचंड मोठं शक्ती प्रदर्शन, ओबीसी, एससी, एसटी सर्व बहुजनांचं प्रचंड मोठं त्या ठिकाणी शक्ती प्रदर्शन औरंगाबाद येथे होणार आहे। आपण सर्वांनी
त्या ठिकाणी 7 तारखेला आपली जे जे काही कामं असतील बाजूला ठेवा. पूर्ण नांदेडहून जाणाऱ्या प्रत्येक रेल्वेमध्ये उभं राहायला सुद्धा जागा राहिली नाही पाहिजे, एवढ्या ताकदीनं आपल्याला जायचंय बांधवांनो. ज्या ज्या वाहनं असतील, गाड्या असतील, सगळ्या आजपासून बुकिंग चालू करा. प्रचंड मोठ्या ताकदीने या नांदेड जिल्ह्यातून आपल्याला त्या ठिकाणी 7 तारखेला जायचं आहे. मी एवढंच आपल्या सर्वांना आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय ओबीसी, जय भीम.